फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। मराठवाड्यातल्या पूरस्थितीवर मोदींसोबत चर्चा झालेली आहे। केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी मदत करणार आहे। नुकसानाचा पूर्ण आढावा घेतल्यानंतर केंद्राला आकडा सांगू असं फडणवीस म्हणाले। जास्तीत जास्त मदत द्या अशी पंतप्रधानांकडे मागणी केल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच पूरग्रस्तांना मदत करायचं पंतप्रधानांनी आश्वासन दिल्याचंही फडणवीस म्हणाले। माननीय प्रधानमंत्री महोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे। माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली। आम्हाला NDRFच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी। त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या। तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। असं आहे की आत्ता नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत, त्यामुळे या संदर्भात प्रीमॅच्युअर बोलणं हे योग्य होणार नाही, ते आपल्या फायद्याचं देखील नाही। पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचं स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू, कारण हे काही स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही, ते एकदाच पाठवता येतं। त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंदाज आला आणि स्टेटमेंट पाठवलं की ते तुम्हाला रिलीज केलं जाईल। आणि काय मागण्या करण्यात आलेल्या आहेत केंद्राकडे, तर राज्यात 50 लाख हेक्टरवरच्या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी NDRFच्या मोठ्या निधीची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितलंय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार परिस्थिती आणखी गंभीर व्हायची भीती आहे। राज्यात पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या SDRFची साधनं मोठ्या बचाव कार्यासाठी अपुरी आहेत। NDRF मधून अतिरिक्त आर्थिक सहाय्य तातडीने मिळण्याची गरज आहे। पिकांची, जमिनीची आणि पशूंची झालेली हानी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हा निधी गरजेचा आहे। NDRF मधून आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आलाय।